राजू कोळगे यांची नुकतीच सुनावणी पार पडली। राज्य माहिती आयोग खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्याशी आमचे फिरोज खान यांनी संवाद साधला। ऐकूया त्यांच्या शब्दात। सर आपलं नाव सांगा आणि गाव सांगा। नमस्कार, माझं नाव राजू कोळगे पांडुरंग आणि मी राहणार परांडा, धाराशिव जिल्हा इथला रहिवासी आहे। आज आपली राज्य माहिती आयोग येथे सुनवाई होती। हो, त्या सुनवाई दरम्यान काय म्हणण्यात आलेलं आहे आणि जे माहिती आयुक्त जे आयुक्त साहेब आहे त्यांनी जे युक्तिवाद वगैरे केले त्या संदर्भात आपण समाधी आहे कसा आहे ते आपण दोन शब्द सांगा। आज सुनावणी करता बोललेलं होतं 14 तारखेला, म्हणून आम्ही आलेलो होतो आणि ते अधिकारी पण आलेले होते पंचायत समितीचे। साहेबांना आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला वेळेत माहिती दिली नाही, त्यामुळं आम्ही अपील केलं आणि इथं आत्ता सरांना भेटल्याच्या नंतर त्यांनी म्हणले की मी आदेश करतो आणि वेळेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल। जर आम्हाला वेळेमध्ये माहिती मिळली नाही आदेश झाल्याच्या नंतर, तर त्याच्यानंतर आम्ही पुढील अपील करण्यासाठी अजून तयार आहोत। त्यांनी आम्हाला वेळेत माहिती द्यावी, नाही तर आम्ही परत अपील करणार नाही। तर आयुक्त साहेबाची कार्यपद्धती कशी होती? ठीक आहे, त्यांनी ऐकून घेतलं आहे म्हणणं। आता ती काय आदेश करतात, अपेक्षा जर अशी होती की त्यांनी त्या अधिकाऱ्यांना दंड करावा किंवा त्यांना सुनवावं की बाबा तुम्ही अधिकारी तुमच्या पदाचा वापर जी करायला पाहिजे ती तुम्ही करत नाहीत, लोकांना इथपर्यंत अपील करायला लावता, वेळेत माहिती देत नाहीत, त्यांचा वेळ घालवता, पैसे घालवता, मग तुम्ही कायद्याच्या अनुषंगाने ज्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही त्यांच्यावर तुम्ही नियमाने कारवाई करायला पाहिजे होती, तुम्ही केली नाही। आता तरी इथनं पुढे आदेश झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला वेळेत माहिती द्यावी ही नम्र विनंती।